मी तुमच्यासोबत एक DIY शेअर करणार आहे. काय तर सांगते. त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे तेल. मी यामध्ये डॉक्टर ऑर्थोचं तेल वापरणार आहे आणि ही एक वाटी. तर कशी तर सांगते. मी घेतलेलं आहे डॉक्टर ऑर्थोचं तेल. तुम्ही दुसरंही घेऊ शकता. सरसोच्या तेलामध्ये थोडंसं लसूण गरम करून आणि मेथीदाणा गरम करून ते तुम्ही वापरू शकता. आणि ही वाटी अशी खोलगट प्रकारची पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपण ह्या प्रकारे असे हातात पकडू शकू आणि त्याचा आपल्या हाताने चांगला छान प्रेशर पडणार. काय आहे तर सांगते. खूप दिवस झाले माझे ना अशी टाच दुखत आहे चालताना की नाही. ही अशी मध्यभागी आहे ना, खूप टाच दुखते आणि त्याचा मला खूपच त्रास होत होता. आणि जिथे आपण प्रेशर पडतो तिथं असं टोचल्यासारखं होतं, चालताना की नाही असं लंगडल्यासारखं होते. त्यासाठी की नाही बघा मी अशी वाटी दाखवली आहे ना, ह्या वाटीवर थोडंसं असं तेल घ्यायचं आहे. थोडंसं म्हणजे जेवढं मावेल असं थोडं, तो जो गोल भाग आहे त्यामध्ये असं तेल टाकायचं आहे. आणि तेल टाकल्यानंतर ही अशी वाटी अशी हातात अशी ह्या प्रकारे जशी मी पकडते आहे ना तशी पकडून घ्यायची आणि आपल्या टाचेला खूप असं रगडून घ्यायचं. आणि म्हणजे आपल्याला कुणाला म्हणायची पण गरज नाही. आपल्या हाताने छान प्रेशर पडतो. आपल्याला घरात तर माहीतच आहे, कोणी आपल्याला असं करून देणार नाही आहे. आपल्याच हाताचा प्रेशर आपल्याला छान असं पकडल्या म्हणजे खूप छान प्रेशर होते. आणि हाताने जर करतो म्हटलं तर तसं करू नाही शकत आपण, म्हणून हे वाटीने अशी करायचं. खूप छान रिलॅक्स वाटते, खूप छान वाटते. आणि त्यानंतर 10 मिनटं रेस्ट करायची. तुम्हाला अर्धा तास बी करू शकता. त्यानंतर मी असं गरम पाणी घेतलं एका बकेटमध्ये. जेवढं आपल्याला सोसवेल, जेवढं आपल्याला म्हणजे गरम पाहिजे त्या प्रकारेच आपण हे पाणी घ्यायचं आहे. मी गिझरचं पाणी घेतलं आहे. तुम्ही गॅसवरचं वगैरे चुलीवरचं कसंही असलं ते घेऊ शकता. मी याच्यात पोहे खायचा 2 चम्मच असं मीठ घेतलेलं आहे. तुम्ही खडे मीठ पण वापरू शकता किंवा दुसरं म्हणजे काळं मीठसुद्धा वापरू शकता. तर मी हे साधंवालं मीठ वापरलं. त्यामध्ये की नाही 10 मिनटं अर्धा तासाचा पाय टाकून असं छान बसायचं आहे, रिलॅक्स बसायचं आहे. तुम्ही पाय ठेवल्यानंतर तुम्ही असं छान गाणी ऐकू शकता, पुस्तक वाचू शकता. तुम्हाला जसं रिलॅक्स वाटेल तसं तुम्ही बसवू शकता. मी हे व्हिडिओ आहे ना, मी सुद्धा यूट्यूबलाच बघितलं आहे, म्हणून मी आज हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि मी पण पहिल्यांदाच करत आहे. हे ट्रिक जे वापरली आहे मी, तर याच्याने मला असं वाटत आहे की टाचेच्या दुखण्यासोबत आपले पाय पण नाही का जे उरलेले होते ते पण खूप सॉफ्ट झालेले आहे. पूर्ण टाचेवरची डेड स्किन अशी निघून गेलेली आहे. तर हा उपाय नाही का फक्त ह्या 2च गोष्टीने शक्य झालेला आहे. चला तर मी बघू आता समोरचे 7 दिवस पण मी हा उपाय करून बघणार आहे आणि याचा मला काय रिझल्ट आलेला आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.